ब्रह्मरस घी काढा जेने पिडावारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी भवरोगायसे जाय अनिक काय क्षुल्लके पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ब्रह्मरस घी काढा जेने पिडावारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी पंचम वेद निर्माते फक्त निर्माण करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे अखिल विश्वाची परमार्थ प्राण जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा किती चरणाचा महिला मंडळ बोलत चला किती चरणाचा यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल तसेच अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ही कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं। या ठिकाणी चालू असलेला खंडारी नाम सप्ताह आणि या सप्त्यातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बालक पामराकडे आली ही मी माझे परमभाग्य समजते। आणि तसेच माझी गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार
भागवताचार्य हरिभक्तीपरायण खुशालीताई उगले यांच्या गुरुकृपेने आणि तसेच माझे आजोबा कैलासवासी विठोबा गंगाधर वाघ यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी गादीवर उभी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि तसे ज्यांच्यामुळे तुमच्यासारख्या मायबापांचे दर्शन घडले ते माझे काका, त्यांचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच गायनावर असणाऱ्या माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्तीपरायण खुशालीताई उगले त्यांचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच दुसरीकडे असणारे आमचे अंबादास महाराज बोराडे महाराजांचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच दुसरीकडे असणारे आमचे जालिंदर महाराज तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच मृदुंगावर असणारे आमचे समाधान महाराज आवारे महाराज तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच माझा आवाज काही इतका गोड नाही, पण माझा आवाज ज्याच्यामुळे गोड झाला ते आमचे साऊंड सिस्टीमवाले विलास दादा तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. टाळ्या वाजवत चला महिला मंडळ. पेटीवर असणारे आमचे महाराज तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. चॅनलवर असणारे आमचे कृष्ण दादा तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच मला ज्यांनी बापासारखं सांभाळलं जीव लावला ते आमचे बाबा तुमचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आमच्या आईसाहेब इथे येऊ शकलं नाही त्यांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच माझे आई वडीलही इथे उपस्थित आहे त्यांचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच सप्ताह कमिटीचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच माझ्या तरुण बांधवांचाही या सप्त्यात सहभाग आहे. खरं तर माझ्या तरुण बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे एकदम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आता बरेच व्यक्ती माझे मत परिचयाचे आहे, पण सगळ्यांची जर नाव घेत बसले तर कीर्तनी ते संपून जाईल. टल विठ्ठल विठाला 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 तुकाराम महाराज अभंगद्वारे सांगतात की अरे तू ब्रह्मरसाचा काढा प्राशंकर, म्हणजे तुझी जन्म मरणाची जी काय पीडा आहे ती नष्ट होईल. हे औषध आणि हे पथ्य म्हणजे विठोबाचे नाम घेणे. अवांतर गोष्टी बोलण्याची अपथ्य तू करू नको, या काढाने संसाराची व्यथा जाईल. इतर किरकोळी रोगांची काय तमाई, कोणत्याही भूतांची बाधा तुला कधी होणार नाही. फक्त हा ब्रह्मरसाचा काढा तू प्राशन कर, हे म्हणजे झालं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावात विठाला 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 ज्याला आपल्या जीवनातील पीडा नष्ट करायची आहे, अर्थात दुःखावर विजय मिळवायचा आहे, त्याच्यासाठी महाराज उपाय सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात की ब्रह्मरस घी काढा जेणे पीडा भरेल. पीडा हा शब्द वापरलाय. मी पीडा म्हणजे काय तर पीडा म्हणजे दुःख, पीडा म्हणजे संकट. आजकाल प्रत्येकाला वाटतं की आमच्यावरची पीडा जावं. इथे बसल्यापैकी कोणाकडे वाटतं की आमच्या दुःख संकट यावं वाटतं का? आजी तुम्हाला, बाबा तुम्हाला हो, तर कोणालाच नाही. प्रत्येकाला गरज आहे ती म्हणजे सुखाची, आणि प्रत्येकाच्या घरात सुख आणि सुखच पाहिजे. दुःख कोणालाच नको वाटतं, पण कसं झालं ना महाराज, दुःख जात नाही आणि सुख येत नाही. विचार जर केला ना माझ्या बापांनो, या जगामध्ये कोणीही सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे दुखिया बाबा दुखिया कोई जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे नहीं रे जो देखे सी दुखिया बाबा सुखिया को ही नहीं रे राजा भी दुखिया प्रजा भी दुखिया. या जगामध्ये विचार जर केला ना मॅपमनो तर कोणीही सुखी नाही. का सुखी नाही तर दुःख बांधवडी आय हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. कारण आपण संसार प्रपंच यातच सुख पाहतो. तिथे सुख आहे का तर नाही. मग दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुद्धा नाही कोठे. ह्या प्रपंचामध्ये सुख शोधून सुद्धा सापडणार नाही. पण आपलं कसं झालं ना महाराज आपलं सगळं उलट झाले. जो विषय गोड लागतो तो आपल्याला कडू लागतो आणि जो कडू विषय आहे तो आपल्याला गोड लागतो. विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थी लागे कडू कडू विषय तू गुडू जीविसी झाला. कशाला भेटेलो सुख विचार जर केला तर भक्ती नामाची सांगड घातली पाहिजे. नारायण नामाची सांगड सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधा सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधा सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधा सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधा सांगड बांधारे भक्तीची सांगड हे संसार सागर आला तो पूर संसार सागर भरला जातो पुरा हे नारायण नामाचे सांगड बांधारे भक्तीचे सांगड बांधारे भक्तीचे. एकदम महाराजांसाठी डोळदार टाळ्या वाजवा. भक्ती नामाची सांगड घातली पाहिजे. नारायण नामाची सांगड घातली पाहिजे तरच आपल्याला सुख भेटेल गड्या. बंगला 2-4 एकर जमीन बायका पोरं नातवंड यामध्ये सुख नाही महाराज. त्याच्यासाठी साधू संतांची संगत करावी लागेल. पण आपली नेमकी संगत चुकते. एक उदाहरण सांगते. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ लक्षपूर्वक ऐका. एकाच विहिरीचं पाणी आहे. ती ऊसाला गेलं तर ऊस बोलत चाला ना. हां तेच पाणी ऊसाला गेलं तर ऊस गोड झाला. आणि तेच पाणी मिरचीला गेलं तर मिरची हां आणि तेच पाणी कारल्याला गेलं तर कारलं कडू झालं. मग यात पाण्याचा दोष काय आहे हो? दोष आहे तो म्हणजे संगतीचा. एक उदाहरण सांगते लक्षपूर्वक ऐका. 3 जण मित्र होते. किती जण? हां 3 जण मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला आज गावामध्ये
भजन आहे. भजनाला जाऊ, भजनात दंग होऊन अभंग फुगडी खेळले. भजनात कीर्तनात नाचणं चांगली गोष्ट आहे. नाचू कीर्तनाची रंग, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. एकदा आमच्या शाळेने दिदी साठी जोरदार टाळ्या वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र आला आणि तो म्हणाला, आज गावामध्ये जागरण गोंधळ आहे. जागरण गोंधळाला गेले आणि मुरली सोबत नाचले. चांगली गोष्ट आहे का? तर नाही. तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र आला आणि तो म्हणाला, आज गावामध्ये तमाशा आहे. लगेच जायचं का हो तमाशाला? बोलत चला ना, लगेच जायचं का तमाशाला? तर नाही. म्हणून संगती चांगल्याशी करा आणि एकाच देवाला बजा. आपुला तो एक एका देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा. ये आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नवे. मग सुख कुठे आहे महाराज? सुखावसे एक ठाई बहु पायी संतांच्या. म्हणून संतांच्या चरणावर सुख आहे महाराज. या संकटातून, दुःखातून, या पिढ्यामधून जर मुक्त व्हायचं असेल तर माझ्या संतांची संगत करा. एक जिवंत उदाहरण आहे माझ्या तुकोबारांचं. माझ्या तुकोबारांची अन्ना न करता स्वतःची बायको मेली तरीही महाराज म्हणतात, बरं झालं, चांगलं झालं. चांगला मनुष्य तेव्हाच म्हणतो, लय दुःख झाल्यावर पोरगा मेला, बाप मेला, बायको मेली. लोकांना दुकानं बसवली, उधारी परत केलीच नाही. या सगळ्या घटनेला जर तुकाराम महाराजांची परिस्थिती आली, ती जर आपल्या वाली येऊ नये, ती कोणावर पण येऊ शकते. ज्याचं असं प्रारब्ध आहे ते येणारच. पण आपण असं म्हणू का, बरं झालं देवा, चांगलं झालं?
आपण आहे ना आपण जगणार नाही. घेऊ दोरी आणि जाऊ झाडाकडे आणि घेऊ फाशी. भयानक परिस्थिती आली होती तुकाराम महाराजांवर. तुकाराम महाराजांवर दुसरा उदाहरण हे, तुकाराम झाले नुसते राम या मुहूर्तावर. राज्यावर अरुंद व्हायचं आहे, राजा बनायचा आहे. त्याच मुहूर्तावर वनवासाला निघावं लागलं. तरीही राम खुश होते. आई रडते, आई म्हणते हा काय प्रसंग. प्रभू म्हणतात कल्याणाचं कल्याण आहे, माझं अगदी आनंदात गेलं. ज्याला घरातून नाही तर देशातून काढून दिलंय, ते पण 7 किंवा 8 दिवसांकरता नाही तर तब्बल 14 वर्षांकरता. तरीही प्रतिकूल न वाटता अनुकूल वाटत होतं. ईसामनाभी पांडुरंगाची कृपा झाली. त्या दिवशी आपल्या दुःखाचे प्रसंग येतील, त्या दिवशी आपल्याला दुःख न होता आनंद होत असेल, ईसामनाभी पांडुरंगाची कृपा झाली. आपल्याला दवाखान्याची एक सुद्धा गोळी लागणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल तर ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागेल. एकदा का हा ब्रह्मरसाचा काढा घेतला ना तर आपल्या जीवनातील पिढा गेल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. ओ ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. हे ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. ओ ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. हे ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारला. हो, पद्यनाम विठोबाचे, पद्यनाम विठोबाचे, पद्यनाम विठोबाचे. आ पद्यनाम विठोबाचे. हे पद्यनाम घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा, दिन पिडा वारला. ओ, पद्यनाम पद्यनाम विठोबाचे, पद्यनाम विठोबाचे. पद्यनाम विठोबाचे. हे ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, दिन पिडा वारला, दिन पिडा वारला. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, दिन पिडा वारला. ओ, दिन पिडा वारला. एक ब्रह्मरस घेई काढा, जेने पिढा वारेला. तुम्हाला जर तुमच्यावरची पिढा जावं असं वाटत असेल ना तर ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागेल. आता रसाचे भरपूर प्रकार आहे, त्याबद्दल वाद नाही. आंब्याचा रस, ऊसाचा रस, निंबूचा रस. परंतु तुकोबारांनी आपल्याला ब्रह्मरसाचा रस घ्यायला सांगितलाय. आता मला सांगा, हा रस कोणत्या मेडिकलवर मिळेल की एखाद्या दुकानात मिळेल? तुम्ही पिता का तो रस? तर नाही. आम्ही जो रस पितो तो रस पिले का पूर्ण देशच बदलायला निघता. एक जण तो रस पिऊन घरी आला आणि बायकोला म्हणतो, म्हणे ऐक, मला जर गावकऱ्यांनी आमदार जर केलं तर मी अख्खा बोलत चला ना, मी अख्खा
मी अख्खा तालुकाच बदलून टाकी. म्हणे आई, मला जर गावकऱ्यांनी खासदार जर केलं तर मी अख्खा जिल्हाच बदलून टाकी. आणि म्हणे आई, मला जर गावकऱ्यांनी पंतप्रधान जर केलं ना तर मी अख्खा देशच बदलून टाकीन. त्याची बायको म्हणते आधी तुम्ही सुधरा, तुम्ही तुम्ही. तो म्हणतो मी काय केले? ती म्हणते अहो तुम्ही सकाळपासून तुमची लुंगी समजून माझा परकर घालून फिरताय आणि निघाले देशबाला विठाला विठाला. विठाला 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 विठाला. आपण रसाचा काढा पितो, पण कोणता? देशी, इंग्लिश, गावठी. आणि ते पिल्यावर आपण काय करतो तर आपल्यालाच कळत नाही. दोघे जण भरपूर दारू पिले. घरी जात असताना त्यांना एक विहीर दिसली. ते त्या विहिरीपासून चालले. त्यांना त्या विहिरीत चंद्र पडलेला दिसला. आता मला सांगा, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, चंद्र कुठे होता हो? तर वरती. त्यांना तो चंद्र विहिरीत पडलेला दिसला. त्या चंद्राचा प्रतिबिंब हलायचं. एक जण म्हणतो हलतोय, अजून जिवंत आहे. एक जण घरी गेला, गळ आणि दोरी घेऊन आला. त्यांनी तो गळ पाण्यात टाकला. एक जण म्हणतो ओढ जोरात. पाण्यात पडलं की माणूस जड होतं. ओढ जोरात. ओढता ओढता तो गळ तुटला आणि हे मागे धाडकन दिशी उताने तडक पडले. सेम असेच. ते उताने पडल्यामुळे त्यांना तो चंद्र वरती दिसला. एक जण म्हणतो एका झटक्यात वरती गेला. म्हणून माणूस नशेत काय करेल तर सांगता येत नाही. अहो दारुड्याविषयी कितीही प्रमाण दिली, कितीही उदाहरणं दिली तरी ते कमीच आहे. म्हणून सद्गुरूला जाणून घेऊन आम्ही तो ब्रह्मरसाचा प्याला घेतला पाहिजे. तो सद्गुरूंच्या मार्फत घ्यावा लागेल. आला रे आला, आला रे आला सद्गुरु आला. आला रे आला रे माझा सद्गुरु आला. आला रे माझा सद्गुरू आला. आला रे माझा सद्गुरू आला. आला रे माझा सद्गुरु आला. आला रे माझा सद्गुरु आला. आला रे माझा सद्गुरू आला. आला रे माझा सद्गुरू आला. जाणून घ्या तुम्ही, जाणून घ्या तुम्ही. देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला. आला रे माझा सद्गुरु आला. आला रे माझा सद्गुरु आला. जाणून घ्या रे तुम्ही, देतो ब्रह्मरसा प्याला, देतो ब्रह्मरस प्याला. आला रे माझा सद्गुरू आला. माझा सद्गुरू आला. वा. आला रे आला माझा सद्गुरू आला. जाणून घ्या तुम्ही, देतो ब्रह्मरसाचा प्याला. सद्गुरूला जाणून घेऊन आम्ही तो ब्रह्मरसा प्याला घेतला पाहिजे. कारण जीवनामध्ये गुरुला फार महत्त्व आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. आपण कितीही ज्ञानी असलो तरी गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. माझ्या माऊलींकडे किती ज्ञान होतं सांगू का तुम्हाला? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर एवढं ज्ञान माझ्या माऊलींकडे होतं. तरी पण सुद्धा त्यांनी निवृत्तीनाथ दादाला गुरु करावा लागला. असेल तर पहिले गुरुला भेटावं लागेल, मगच देवाचं दर्शन भेटेल. मग आम्हाला ही गुरु भेटले. मग आमची गुरु कोण? तर आमची गुरुवर्य हरिभक्तीपरायण खुशाली ताई उगली. आमच्या ताईंचा जर विचार केला तर ताई वयाच्या 8व्या वर्षी इयत्ता 3रीला असताना आळंदी येथे शालेय शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण घेतले. आणि इयत्ता 12वीत असताना ताईने ठरवलं की आपल्याकडून जगातील मुलींचं भविष्य उज्ज्वल व्हावं. हा विचार करून ताईने त्र्यंबकेश्वरमध्ये पहिली एकमेव नारायणी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. आज ताईंकडे तब्बल 55 मुली शिक्षण घेत आहेत. ज्यांना आई वडील नाही त्याही मुली ताईंकडे शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांना आई वडील आहे त्याही मुली ताईंकडे शिक्षण घेत आहेत. ज्यांना आई वडील नाही पण त्या मुलींना जर स्टेज पाहिजे असेल तर ताई स्वतःच्या खर्चातून त्या मुलींचं भविष्य उज्ज्वल करतात. मग असे गुरु भेटण्यासाठी खूप नशीब लागतं महाराज. आज मला संस्थेत जाऊन 2 वर्ष झाली. किती वर्ष? तर 2 वर्ष. ज्या वेळेस मी पहिल्यांदा संस्थेत गेली त्यावेळेस मला असं वाटायचं की मी माझ्या मामाच्या किंवा आत्याच्याच घरी आली आहे असं मला वाटायचं. कारण माझ्यापासून जर छोटी मोठी चूक जर झाली ना तर आम्हाला सांभाळून घेणाऱ्या आमच्या आईसाहेब आणि आमचे बाबा. महाराज आपलं लेकरू कीर्तनकार झालंय तशीच बाकीचेही लेकरं कीर्तनकार झाली पाहिजे, मृदुंगाचार्य झाली पाहिजे, गायनाचार्य झाली पाहिजे, पेटीवादक झाले पाहिजे असं ज्यांना वाटायचं ते आमचे बाबा. बाबा तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. ताई जर कधी बसलेला जर असला ना आणि आम्ही जर ताईंजवळ जर जाऊन बसलो ना तर ताईंनी आम्हाला कधीच विचारलं नाही का तू अभ्यास सोडून इथे काय करतेस. कधीच ताईंनी आम्हाला विचारलं नाही. म्हणून जीवनात आल्यानंतर आपण जो गुरु केला आहे त्याची निंदा करू नका. त्याची जर सेवा केली तर भगवान परमात्म्याची सेवा केली. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु सारिका श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा पाठी राखा. श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा पाठी राखा. श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा
कोण करी कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करी इतरांचा लेखा हो इतरांचा लेखा कोण करी कोण हे श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असा पाठी राखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असा पाठी राखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असा पाठी राखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असा पाठी राखा असा पाठी राखा असा पाठी राखा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या महाराजांसाठी. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा रेखा कोण करी. गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझ्या पाहता नाही त्रैलोकी. गुरुविषयी कितीही प्रमाण दिली कितीही उदाहरणं दिली तरी ते कमीच आहे. म्हणून जीवनात आल्यानंतर गुरु केले पाहिजे. सोबत पथ्य पाळणं गरजेचं आहे. पथ्य नाम विठोबाचे. विठोबांना हे घ्यायला सांगितला तर विठोबाचे नाम घ्यायला सांगितले. खरं आहे नाम विठोबाचे बरे. पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे हो पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे हे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी 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 हे अनिक वाचे नसेवी अनिक वाचे नसेवी पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे हे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी अनिक वाचे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. तुकाराम महाराज म्हणतात देवाचं चिंतन पूजा केली पाहिजे पण आपण ते करत नाही. आम्ही पंढरपूरला एसटीत चाललो होतो. आमच्या शेजारी एक दादा बसला. तो अर्ध्या तासाला घरी फोन करायचा. हॅलो पिल्लू जेवली का. हॅलो पिल्लू गाईनं चारा पाणी केला का. हॅलो पिल्लू सोसायटीचा माणूस आला होता का. हॅलो पिल्लू सोयाबीनचे पैसे आले होते का. माझ्या मनात जरा शंका आली. मी त्या दादाला विचारलं, दादा तुम्ही पिल्लू कोणाला म्हणतात. तो दादा म्हणतो, काय बोलता काय ताई, मागच्याच महिन्यात माझं लग्न झालं. मी माझ्या बायकोला पिल्लू म्हटलो. अरे बाबा
तुला पिल्लू व्हावं म्हणून तुला गिंग केलं. आता बायकोला पिल्लू म्हटल्यावर या लेकरा बाळांना काय म्हणायचं? काय चिंतन काळ आहे महाराज. देवाचं चिंतन पूजा केली पाहिजे. एक जण पूजा करायला बसला आणि तेवढ्यात आली मांजर. त्या मांजरीने दुधात घातलं तोंड आणि याच्या हातात होता ज्योतिबा. त्याने तो ज्योतिबाच फेकून मारला. घोडं पडलं पालथ आणि ज्योतिबा पडला उताना. लई अज्ञानाचा बाजार आहे महाराज, म्हणून युक्त आहार आणि नामस्मरण करा. युक्त आहार विहार निंब इंद्रियाची सार नसावे पाचर निद्रा बहु मास. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावे मातर. निद्रा बहु मास. एकदा आमच्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेले त्यांचे. इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. जळतील पापी जन्मांतरीचे. पापी जर जळतातच, पण आपल्यामधला काम क्रोध मंदमस्त अहंकार सुद्धा निघून जातो. संत मीराबाई माहिती का तुम्हाला? संत मीराबाई बोलत चला. संत मीराबाई माहिती का? संत मीराबाईंच्या घरी एक दासी कामाला होती. एक दिवस ती दासी तिच्या मुलाला सोबत घेऊन आली. त्या मुलानेच मीराबाईंना पाहिले. एवढं सुंदर रूप. त्या मुलाच्या मनात विचार आला, पत्नी असावी तर मीराबाईंसारखी, तुमच्यासारखी नाही बरं का. पत्नी असावी तर मीराबाईंसारखी. त्याने मनात एकच ध्यास धरला, लग्न करीन तर मीराबाई सोबतच करीन. तो जेवत नसे. त्याच्या आईने विचारले, काय रे बाळा, काय झालंय, तू का जेवत नाही? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, मला मीराबाईंसोबत लग्न करायची इच्छा आहे. ती दासी रागवली, अरे असे घाणेरडे विचार मनात आणू नकोस. त्यांना जर कळालं तर ते आपल्याला कामावरून काढून टाकतील. असे घाणेरडे विचार मनात आणू नको. एक दिवस त्या मीराबाईंनी त्या दासीला विचारलं, काय ग, मी तुला चांगला खायला प्यायला देते, पगार देते, तरी पण तू सारखी बारीक होत चालली आणि विचारात पण दिसती, याचं कारण काय? त्यावेळेस ती दासी म्हणाली, मी जर कारण सांगितलं तर तुम्ही मला कामावरून काढून टाकशाल. मीराबाई म्हणाल्या, नाही काढणार, पण कारण तर सांग. त्यावेळेस ती दासी म्हणती, माझ्या मुलाने तुम्हाला बघितलं तेव्हापासून तो म्हणतो लग्न करीन तर मीराबाई सोबतच करेन. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे, उद्या कामावर येताना तू तुझ्या मुलाला सोबत घेऊन ये. दुसऱ्या दिवशी ती दासी तिच्या मुलाला सोबत घेऊन आली. मीराबाईने त्या मुलाला विचारलं, काय रे, तुला माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे का? नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे
नाथ नारायण वासुदेवा हरी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा एकदा आमच्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तो मुलगा 7 दिवस झोपला नाही, फक्त मंत्राचा जप केला. 8व्या दिवशी मीराबाई त्याची भक्ती पाहून प्रसन्न झाल्या आणि हार घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. त्यावेळेस तो मुलगा उठला आणि म्हणाला, आई साहेब माफ करा, आता मला लग्न करायची इच्छा राहिली नाही, कारण माझ्यातील काम क्रोध मंद मस्त अहंकार कधी निघून गेला. काम क्रोध लोभ निमाल ठाईची काम क्रोध लोभ निमाल ठाईचे काम क्रोध लोभ निमाल ठाईचे काम क्रोध लोभ निमाल ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाल ठाईची काम क्रोध लोभ निमाल ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाल ठाईचे काम क्रोध लोभ निमाल पहा, एवढी पब्लिक असून पण टाळ्यांचा आवाज तर लय कमी आहे. तो मुलगा 7 दिवस झोपला नाही, फक्त मंत्राचा जप केला. 8व्या दिवशी मीराबाई त्याची भक्ती पाहून प्रसन्न झाल्या आणि हार घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, आई साहेब आता मला लग्न करायची इच्छा राहिली नाही, कारण माझ्यातील काम क्रोध मंद मस्त अहंकार कधी निघून गेला हे मलाच कळलं नाही. मला फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. एवढी ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. तुम्ही जर इथे 7 दिवस नुसतं कीर्तन जर कानाने ऐकलं, कथा जर कानाने ऐकली, तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. भवरोगायेचे जाय जाय भवरोगायेचे जाय जाय भवरोगाईचे जाय जाय भवरोगायेचे जाय जाय भवरोगायेचे जाय जाय भवरोगाईचे अनेक कदा कदा भूतांचे पथनाम विनोबाचे पथनाम विनोबाचे ओ पंचनाम भेटो पद्यनाम विठो ओ भवरोगाईचे जाय ओ भवरोगाईचे जाय
औषध आणि पथ्य आपण पाळतो त्यानंतर आपले रोग नाहीसे होतात, तसं महाराज सांगतात या हरिनामाची पथ्य जर तुम्ही पाळले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा व भूतांची पीडा लागणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल तर ऐका. गळ्यात अशी पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला पाहिजे. जर तुम्ही या रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा लागणार नाही. म्हणून रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला पाहिजे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवा तारण हरी एक, हरी एक. जड जीवा तारण हरी एक. जड जीवा तारण हरी एक. जड जीवा तारण हरी एक. म्हणून रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. रामायणात एक श्लोक आहे, त्यात सांगितले आहे की 7 कोटी महामंत्र आहे, पण राम मंत्र हा श्रेष्ठ आहे असे रामायणकार सांगतात. बाकीचे मंत्र कांजवे किंवा चांदणी यांसारखे आहे, पण राम मंत्र हा सूर्यासारखा आहे. जसे पाणी व लाटा तसे सूर्य व प्रकाश. नामस्य नाम रूपम च लीलाधाम परात् परम यततुष्टं नित्यं सच्चिदानंद विग्रहम. राम, त्याचे नाम, त्याचे रूप हे सर्व सच्चिदानंद रूप आहे. तथापि राम नाम हे राम परमात्मामध्ये अभेद आहे. रामाने फक्त अयोध्याचा उद्धार केला, पण राम नामाने भूतकाळ तरले, वर्तमान काळ तरत आहे आणि भविष्य काळही तरते. तरला तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. हे तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा. तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. हे से अनंत पार नाम चरले चराचर. नाम पवित्र आणि परिकर रखमा देवी वरचे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात एवढी ताकद या रामकृष्ण हरी मंत्राचं आहे. तुम्ही जर या रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा व भूतांची पीडा लागणार नाही. हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणनो हे बाधा. तुका म्हणनो हे बाधा हो. तुका म्हणनो हे बाधा. तुका म्हणनो हे बाधा. तुका म्हणनो ये बाधा. तुका म्हणनो ये बाधा. बाधा तुका म्हणनो ये बाधा. तुका म्हणनो ये बाधा. हे तुका म्हणनो हे बाधा.
तुका म्हणनो हे बाधा हो तुका म्हणनो हे बाधा तुका म्हणनो हे बाधा तुका म्हणनो ये बाधा तुका म्हणनो ये बाधा बाधा तुका म्हणनो ये बाधा तुका म्हणनो ये बाधा आणि काका दाबुताची आणि काका दाबुताची पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे हो पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे आणि काकदान भूताची आणि काकदा बुदाद पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे आणि कबाचे नसेबी नसेबी आणि कबाचे आणि कबाचे आणि कबाचे नसेबी 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 विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना हो शाळा शिकताना दान भूक हरली हो विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकता चालली डोल ठुमक ठुम चालली डोल वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण हे ज्योत से ज्योत मिलाते चलो ज्योत से ज्योत मिलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आजी सोनियाचा दिनो बरसे अमृताचा गणो आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो बरसे अमृताचा गणो आजी सोनियाचा दिनो आणि कबाचे नसेबी
हरी तो सदा तोही परम पद पावेगा, तोही परम पद पावेगा, तोही परम पद पावेगा. अनेक वाचना सभी अनेक वाचना अनेक वाचना अनेक वाच अनेक वाच अनेक वाच अनेक वाज वा गोड वा वा. तुका म्हणे नव्हे बाधा आणि कथा भूतांची. आता आपले दोन्ही हात वरती करा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय 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 हरी जय 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 हरि जय जय हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई
रखो माय रखो माय रखो माय रखो हरि जय जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखो माय हरि जय जय विठोबा रखो माय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखो माय आत्मा लवकर हरि जय जय विठोबा रखो माय विठोबा रखो माय बुक्का नका लावू आता बुक्का कोणीच लावू नका फक्त हार घाला विठोबा रखो माय विठोबा रखो माय विठोबा रखो माय 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 विठोबा रखो माय विठोबा रखो माय रखो माय हरि जय जय हरि जय जय ऐका 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 हो हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल यादारी नाही काल मग दुसरं येईल यादारी नाही काल हे सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरंदी शेवटी हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दने आमचे काय वाजाईल हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दने आमचे काय वाजाईल आमचे काय बाजाईल हे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत हे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग हे अहम वागा सोहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा बारी सावध होनी भजने लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी जिवारी मल्हारी जिवारी अहम वागा सोहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा बारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी ए दाताचं दातवण घ्या का कोणी दाताचं दातवण घ्या का कोणी कुंकू घ्या कुंकू कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा
बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा माघारी रकुमाई बार खुमाये डोबार घुमाई तो बार खुमाये डोबार तो बार खुमाये डोबार घुमाई तो बार खुमाये बड़ो बारको बार खुमाये तो बारकुमा तो बार खुमाये तो बारकुमाई तो बार खुमाये तो बारकुमा बार खुमाये तो डोबार घुमाई डोबार बार खुमाये डोबार ओ घुमाई बारकुमा जय जय बड़ो बारकुमा बड़ो बारकुमा ओ बारकुमा ओ बारकुमा बड़ो बारकुमा हा हा बड़ो बारकुमा बार खुमाये ओ बारकुमा तो बार खुमाये ओ बारकुमा बार खुमाये ओ बारकुमा अरे झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड शेवट हा गोड झाला शेवट हा गोड देवे पुराविल कोड देवे पुराविल कोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड तेने पुरविल कोड तेने पुरविल कोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा बुढ़ो बारकुमाई जय जय बुढ़ो बारकुमाई हरे बुढ़ो बारकुमाई हाँ बुढ़ो बारकुमाई बुढ़ो बारकुमाई बुढ़ो बारकुमाई हाय बुढ़ो बारकुमाई हाँ हाँ ऐका ऐका नंतर आता नंतर हां बोला आता समारोप करून घ्या आता थोडाशी समर्पण बोलते 1 ते 1.5 तास आपण हवामानाचा अंदाज बघितला. आता ठळक बातम्यांकडे वळू. स्त्रियांनी आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे. काय म्हणतात ना, आला गेला चादर, सासू सासऱ्याची कदर, जिच्या नेहमी डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर. पूर्वीच्या महिला, आता नका घेऊ पदर, पूर्वीच्या महिला 2 रुपये इतका कुंकू लावायचा. आता कुंकू राहिला नाही. आता आली टिकली, टिकली तर टिकली नाही तर फुकली. म्हणून कुंकावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. म्हणून कुंकावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासनी हो झाल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासनी हो झाल्या. स्त्रियांनी आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणा. कोण होते शिवाजी महाराज? 9था कलम 9था कायदा म्हणून सुखी होती प्रजा. 9था कलम 9था कायदा म्हणून सुखी होती प्रजा.
कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवबा माझा छत्रपती शिवबा अरे प्रेम करायचे तर माझ्या भारत मातेवर करा, प्रेम करायचे तर माझ्या शिवाजी महाराजांवर करा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या तरुण बांधवांनो जरा विचार करा, माझ्या तरुण बांधवांनो जरा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणा. मला तर लय भारी वाटतं, कारण ह्या सप्त्यामध्ये खरंच माझे तरुण बांधव सहभागी आहे. म्हणून एकदा माझ्या तरुण बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी. ताई थांबा थांबा थांबा, एक बोर्ड ऐकायचा सगळ्यांचा. शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा. साऱ्या शत्रूंचा माना बुडाबुनी झेंडा बघवा फडकविला. झेंडा बघवा फडकविला. शेवटचा पोवाडा या हाताने फक्त प्रत्येकानं टाळी वाजवली पाहिजे. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला. भवानी मातेचा तलवाईल चरणाला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला. भवानी मातेच्या वाईल चरणाला. त्याचा स्वराच्या सणाच्या गुलाबीचा, त्याचा स्वराच्या सणाच्या गुलाबीचा रक्ताभिषेक सांडला. रक्ताभिषेक सांडला. छत्रपती शिवाजी महाराज की. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. कुचे हर हर महादेवा होती कुचाल राजाचं मावळं. गडगडानी चाकुने सारा गडसर त्यांनी केलं रूप शंभूच पावनी. आमचं जीवन धन्य झालं. महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर
स्वराज्य रक्षणासाठी त्यानं केलं एक भोजाने, स्वराज्य रक्षणासाठी त्यानं केलं एक भोजाने. देऊनी भगवा तो हाती स्वराज्य रक्षणासाठी, देऊनी भगवा हाती स्वराज्य रक्षणासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद गो पाटी, आई आशीर्वाद गो पाटी. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. दिल्लीचं तख्त हलविला देऊन मावळे संगतीला, दिल्लीचं तख्त हलविला देऊन मावळे संगतीला. उभा खान टरा टरा फाडला सारे बीत होते वागाला, खान टरा टरा फाडला सारे बीत होते वागाला. जुन्नरचा वागाला दराया, जुन्नरचा वागाला दराया. आले गेल्या न किती, अरे आले गेल्या न किती. छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. या शोभान वीर शिवाजीला महाराष्ट्र घडविला, या शुभान वीर शिवाजीला महाराष्ट्र घडविला. आमच्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अजून जोरात. म्हणून झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी समर्पित करते. त्याआधी काही सांगू इच्छिते. गायनावर असणारे आमच्या गुरुवर्य ताईंची तुमचेही एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. तस आमदास महाराज तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. लक्ष्मण महाराज तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. जालिंदर महाराज तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. बाबा तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. पेटीवर असणारे महाराज तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. मृदंगावर असणारे आमचे समाधान महाराज आवारे महाराज तुमचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. चॅनलवर असणारे आमचे कृष्णदादा दादांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच साऊंड सिस्टीमला दादांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. विनेकरी ताईंचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच नारायणी वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व विद्यार्थिनी येथे उपस्थित आहे त्यांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच माझे आई वडीलही इथे उपस्थित आहे त्यांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि सेवेला पूर्णविराम देते. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई त्यान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई त्यान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई त्यान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई त्यान
विठ्ठल जय जय आ बोलिले ते पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध आ नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भेट करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज इकडे लक्ष द्या, विश्वगुरु इकडे